नमस्कार शेतकरी बांधवांनो. निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी किंवा बोगस बियाणांमुळे जर आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर दुबार पेरणीसाठी पुन्हा खर्च कसा करायचा हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. पण अशा कठीण परिस्थितीत शासनाने आपल्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे अनुदान आणि मोफत बियाणे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची अधिकृत माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीडीसीच्या विशेष निधीतून शेतकऱ्यांना बियाणे पुरवले जात आहे. जर अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर रब्बी व खरीप हंगामात बियाणे व इतर निविष्ठांसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांपर्यंत थेट आर्थिक मदत दिली जाते. ही शासकीय मदत जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत मर्यादित आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अधिकृत प्रक्रियेचा वापर करावा. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी फार्मर पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा. तिसरा म्हणजे कृषी योजना या पर्यायावर क्लिक करून बियाणे, खते आणि औषधे या घटकासाठी आपला अर्ज सादर करा. महत्त्वाची नोंद म्हणजे चालू वर्षाच्या नवीन नियमानुसार आपला ॲग्रीस्टॅग फार्मर ID तयार असणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल पीक पाहणी म्हणजेच ई पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकाची अचूक नोंद असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष शेतातील पीक आणि विम्यातील नोंद जुळल्यास अनुदान त्वरित मंजूर होते. अनेकदा अर्ज करूनही तांत्रिक कारणांमुळे किंवा बँक खाते लिंक नसल्यामुळे अनुदान मिळण्यास अडचण येते. अशा वेळी घाबरून न जाता खालील शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा. पहिली पायरी, आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे करंट स्टेटस तपासावे. दुसरी पायरी म्हणजे शासनाच्या अधिकृत आपले सरकार.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर लॉग इन करून आपली तक्रार ऑनलाईन नोंदवावी. तिसरी पायरी म्हणजे कृषी विभागाच्या 1800-233-4000 या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या तक्रारीचे निवारण करू शकता. बोगस बियाणांबाबत तक्रार असल्यास जर तुमची पेरणी बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे वाया गेली असेल तर त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार करा. कृषी अधिकारी व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तुमच्या शेतावर येऊन पिकाचा पंचनामा करतील. बियाणे सदोष आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊन तुम्हाला शासकीय नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी नवीन बियाणे मिळण्यास मदत सुद्धा होईल. बियाण्याचे बिल, टॅग आणि रिकामे पाकिट नेहमी जपून ठेवा. शेतकरी बांधवांनो, वेळेत अर्ज करा आणि शासनाच्या या अधिकृत योजनेचा लाभ घ्या. शेतीविषयक अशाच अधिकृत आणि महत्त्वपूर्ण व सरळ सोप्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.